नेमकं सकाळी सकाळी असं घरासमोर दृश्य पाहून ना मला तर असं वाटतं जीवनात कधी गाडीच घेऊ गाडीपेक्षा डायरेक्ट हेलिकॉप्टरच घ्यावं. तो हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. दिवस उघडला की आपण कुत्र्या सगळं कुठे हिंडत असतो सगळं सांगतो मित्रांनो. व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहत राहा. तेवढ्यात आपल्याला इथं फोटोशूट करायची होती. इथं आमच्या अगोदर डॉगेश भाई इथं फोटोशूटला येऊन थांबला होता. आमच्या एका कार्यकर्त्याचा आणि डॉगेश भाईचा 36चा आकडा होता म्हणून उगी कशाला वाद घालावा म्हणून आम्ही तिथून पटकन निघून आलो. तेवढ्यात आम्हाला रस्त्यात छिद्र पाडायची मशीन दिसली होती. मग तेवढ्यात आपला विकास भाऊ म्हणला आपल्या कानात बालीसाठी छिद्र पाडून भेटेल का विचारते ना. काय मित्रांनो, आपण होला हो म्हणून घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं तर काय भावानं तर कुलूपच लावला नव्हता. घरी आल्यानंतर आपल्याला शुभम भाऊचा फोन आला. लय दिवस झाले की आपण चक्करच मारली नाही राव. मग काय मित्रांनो, गाडीची टाकी फुल करून आम्ही निघालो चक्कर मारायला. कधी कधी मनाला असं वाटतं की मला चायला मागच्या जन्मात लय पुण्य केलं म्हणून आपल्याला असे मित्र भेटले. जसे जसे दिवस पुढे जातात तसं कळायला लागलं की मागच्या जन्मात जरा जास्तच पुण्य झालं म्हणून देव ना मागचं पुढचं सगळा हिशोब करायला. तेवढ्यात मित्रांनो आपल्याला एवढं ट्रॉफिक लागलं आणि एवढ्या जाम ट्रॉफिक मध्ये मला ना अगोदरच सासरी बुवा दिसले. त्यामुळे आपण शुभम भाऊला म्हणलं की सासरी भाऊ आपल्या तिघाला बघलं की चांगलाच खर्च काढतील म्हणून शुभम भाऊला आपण तिथं उतरा लावलंय आणि तिथून डायरेक्ट आपण चहाची 90 घ्यायसाठी इथं थांबलो. चहा घेऊन आपण स्प्रिंग पोटॅटो खायला निघालो होतो. तर हे तर आपले कार्यकर्ते नवरा बायको सारखं फिरत होते. मग आपण म्हणलं पोटाला थोडं शांत करावं म्हणून आपण स्प्रिंग पोटॅटो खायला गेलो होतो. स्प्रिंग पोटॅटो खाऊन आपण लवकरच घरी निघालो होतो कारण आपल्याला घरून हायकोर्टाचा कॉल आला होता. आज जर उशीर आला तर दरवाजा उघडला जाणार नाही म्हणून शुभम भाऊला म्हणलं तू सणाला पिरिरी गाडी पळव. मी पण विचार केला इथंच ब्लॉग आता आपा म्हणलं. तर मित्रांनो, कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर ब्लॉग जर आवडला मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.